हाय, हॅलो, नमस्कार. तर मी बसलेली होती चहा घ्यायला, बघू शकता तुम्ही. आणि मी मिनी ब्लॉग केलेला आहे याचा. तर त्याच्यासाठी तर चहा पिऊन झाल्याच्या नंतर मग मी ना चक्की लावायला घेतलेली होती. तर चक्की म्हणजे माझं पीठ संपलेलं होतं त्याच्यासाठी. तर तिकडे चक्की लावली जात होती, तशी इकडे माझी चहा पिली जात होती. चहा पिऊन झाल्याच्या नंतर आहे ना, मी काय केलं माहिती का तुम्हाला, मी काउंट मशीन घेतली. आणि काउंट मशीन काय असते तुम्हाला दाखवते मी याचा मिनी ब्लॉग केलेला आहे, तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकतात. तर ही काउंट मशीन आपण सगळ्या ठिकाणी जपमाळा नाही घेऊ जाऊ शकत ना, जपमाळा ही पवित्र असते. त्याच्यासाठी मग मी काउंट मशीन घेतली. म्हणजे आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं, ट्रेनमध्ये सफर करायचा असला आणि तो कुठं जायचं असलं तर आपण करू शकतो, आरामात नेऊ शकतो. कसं आहे ना मैत्रिणींनो, आता व्हिडिओ तो मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला, याची संपूर्ण माहिती मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला. पण आहे ना, आपण जेव्हा जपमाळ घेतो ना, तर आपली एक पवित्र माळ असते ती त्याच्यासाठी. तर ती आपण सगळ्या ठिकाणी नाही मिरवू शकत, सगळ्या ठिकाणी नाही करू शकत. आणि आपल्या मनामध्ये ना वेगवेगळे विचार येत असतात. त्यासाठी मग मी काय केलं, नाही काउंट मशीन घेतलं. मी कुठेही जाते ना, ते सोबत घेऊन जाते मी काउंट मशीन माझी. म्हणजे आपलं श्री स्वामी समर्थ जप, नाही तर राधे राणी, त्याच्यासाठी. आणि मग व्हिडिओ थोडा म्हणजे माझी तब्येत थोडी खराब आहे, त्याच्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो आहे. आणि आमच्याकडे ना पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे ना लाईट जा ये करते. तर त्यामुळे मला समजतच नाही काय टाकायचं काय ठेवायचं, मला काहीच समजत नाही आहे व्हिडिओमध्ये. लाईटामुळे सगळा गोंधळ होतो आहे आमच्याकडे. मग मी काय केलं ना, देवपूजा केली. संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तर मला म्हणून मी मिनी व्लॉग टाकला एक 1:30 वाजता 2 वाजता, कारण आहे ना लाईट जा करते म्हणून. त्याच्यासाठी आता आपण घरात जपमाळ करू शकतो, पण बाहेर जपमाळ नेऊ शकतो का, नाही. त्याच्यासाठी मग मी ते काउंट मशीन घेतलेली आहे. मग आता संध्याकाळची देवपूजा करून झाली माझी मस्तपैकी. देवांना प्रार्थना केली, आणि मंत्र स्तोत्र म्हटले. त्यानंतर मग मी जपमाळ करायला सुरुवात केली. जपमाळ मग साईडला ठेवली ताटलीमध्ये. आणि त्यानंतर आहे ना, मग मी ना मंत्र स्तोत्र म्हटल्याच्या नंतर, जपमाळ केल्याच्या नंतर मग मी भजन म्हणायला सुरुवात केली. कारण भजन म्हटलंच पाहिजे, भजनाने काय होतं ना, आपल्या घरात सुख शांतता नांदते ते. त्याच्यासाठी तुम्हाला जे भजन येतील ते भजन म्हणा. आषाढ महिना लागलेला आहे त्याच्यासाठी. आणि आषाढ महिन्यामध्ये आपण काही शुभकार्य करू शकत नाही. त्याच्यासाठी आपण जितके देवाचरणात तितकं चांगलं आहे. आणि आषाढ महिना असं आपण आषाढ महिना, श्रावण महिना हे आता आपले त्योहार चालू होणार आहेत. मग त्यानंतर मग मी काय केलं ना, आता जपमाळ तर बाहेर घेऊन नाही जाऊ शकत. मग मी ते काउंट मशीन घेतली आणि तुळशीमध्ये समोर उभं राहून मस्तपैकी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप केला. आता तुम्ही म्हणणार उभं राहून का करतेच, तर हे बघा पाऊस चालू आहे, खाली बसायला जागा नाही आहे तिथं, त्याच्यासाठी. त्यानंतर मग माझ्याकडे मनी प्लॅन्ट आहे, हा मला घरात लावायचा आहे. तर पुष्कळ लोक म्हणतात की मनी प्लॅन्ट आहे ना, चोरून आणायचा. पण मी एक गोष्ट सांगू का, आपली जर मेहनतीलाच यश नसलं तर दुसऱ्यांचं आपण किती चोरलं तरी त्याला काही फायदा नसतो. त्याच्यासाठी मग मी काही या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. शेवटी आपली मेहनत ती मेहनतच असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.